विदर्भात पुढचे 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहणारे अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात पुढच्या 2 ते 3 दिवसात कमाल तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। नागपूर शहराचा पाराही 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतला रजत वशिष्ठने पाहूया। विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे आणि अकोल्यामध्ये तर काल तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला होता आणि देशातील सर्वाधिक तापमान काल अकोल्यामध्ये नोंदवण्यात आलेला होता। त्याशिवाय अमरावतीमध्ये 43.8 अंश सेल्सिअस, वर्ध्यामध्ये 43.5 अंश सेल्सिअस आणि नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद काल झालेली होती। आजही नागपूरचा कमाल तापमान जो आहे तो 43 अंशांच्या घरात आहे। त्यामुळे नागपूर असेल किंवा विदर्भातील इतर जिल्हे असतील सर्वत्र गेले 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट जी आहे ती पाहायला मिळत आहे। हवामान विभागाचं म्हणणं आहे की येणारे 4 ते 5 दिवस अशीच स्थिती जी आहे ती कायम राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये खास करून अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान जो आहे तो 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्याशिवाय नागपूरमध्येही 18 आणि 19 तारखेला कमाल तापमान जो आहे तो 45 अंशांच्या घरात जाईल अशी शक्यता जी आहे ती हवामान विभागाने व्यक्त केली आहे। सध्या हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि जी उष्णतेची जी लाट आहे ती पुढील 4 ते 5 दिवस कायम राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळेस फार आवश्यक नसेल तर घराबाहेर निघणं टाळावं असा हवामान विभागाचा आणि प्रशासनाचा म्हणणं आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।